माझं नाव पुष्पा जयराम खांडगे, सावरकर नगर सातपूर येथे राहते. माझं वय 52 वर्ष आहे. मला 4-5 वर्षापासून डायबिटीसचा त्रास होत होता. त्याच्यामुळे अशक्तपणा, हळूहळू तब्येत पण खालावत चाललेली. अचानक पायात गॅप पडला. त्या पायात गॅप पडल्यानंतर मी 1 महिना ॲलोपॅथी औषध घेतली होती. पण ते औषधांची पावर संपल्यावर पायात जास्त ताठरपणा यायचा, पायाचा लाकूड घातल्यासारखा ताठ राहायचा. मग मला अचानक डॉक्टर मुसळे यांचा तपास लागला. आमच्या इथे राहणारे हिरे साहेब यांनी मला पत्ता दिला, कारण त्यांना मणक्याचा त्रास होत होता. त्यांना 4 माणसं धरून उचलून खाली आणत होते दवाखान्यात नेण्यासाठी. पण त्यांची जी अवस्था बघितली मी, ते स्वतःहून हिंडायला फिरायला लागले, गाडीवर चालवायला लागले, कामावर जायला लागले. त्यांनी मला या डॉक्टरांबद्दल माहिती दिली. मग मला विश्वास बसला आणि मी डॉक्टर मुसळे यांच्याकडे आले. मग पायात गॅप पडलेला 10/2/11 या दिवशी मी त्यांच्याकडे आली. तेव्हा माझ्या पायात खूप ठणक होती आणि पूर्ण त्यांनी माझा स्वभाव, माझे काय अगोदरचे आजार, पूर्ण शरीराची माहिती, शिवाय आपल्या घरातील लोकांची माहिती, सर्वांचा अभ्यास करून मला त्यांनी ही औषधं चालू केली. तर त्याच्यामध्ये मला स्वप्नदोष होते, वाईट स्वप्न पडायचे. नंतर मूळ व्याधीचा पण त्रास होत होता. थोडा स्वभाव पण माझा तापट होता आणि अशी कुठल्याही गोष्टीची मला भीती पण वाटायची. अचानक माझ्यासमोर जर काय घडलं तर मला क्रोध पण यायचा लवकर. अशा सगळ्याच गोष्टींची मी माहिती त्यांना माझी जाणीव करून दिलेली होती. थंडी पण सहन होत नव्हती मला, पण त्यांनी अभ्यास करून मला जी औषधं चालू केली, त्याच्यानंतर मला साधारण 1.5 महिन्यात 90% माझ्या पायात फरक पडला. म्हणजे मी 2 तास मांडी घालून बसू शकते. कारण मला अगोदर मी ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती ॲलोपॅथी, त्यांनी मला खाली बसायचं नाही, संडासला पण खाली बसायचं नाही, लघवीला पण नाही, आंघोळीला पण नाही, सगळं काही अगदी खुर्चीवर बसूनच करायला लावलेलं होतं. पण ते आता जवळजवळ 100% कमीच झालेलं आहे. आणि जे मणक्याचे वगैरे ऑपरेशन, आता ह्या पायाचं पण मला सांगितलं होतं तुम्हाला एखाद्याच ऑपरेशन करावं लागेल. पण माझा तो विश्वास आता ह्या डॉक्टरांमुळे परिपूर्ण झालेला आहे. इथे काही गरजच नाही ऑपरेशनची असं वाटायला लागलेलं आहे. आणि त्यात आणखी माझा जो डायबिटीस आहे आज 4-5 वर्षापासून, त्याच्यामध्ये पण मला बराच फरक जाणवलेला आहे. आता ते पण औषधं एकंदरीत बंदच करण्याची वेळ आलेली आहे. थँक्यू.